बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। एबीपी माझाने उघड केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या बोगसगिरीवर संताप। एसआयटी चौकशीची विजय वडेट्टीवारांची मागणी, तर आमच्या पद्धतीने चोप देऊ बच्चू कडूंचा इशारा। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निकालानंतरच ठरणार। दिल्लीमधील महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी माझावर, जागा वाटपावरही चर्चा। मोठा गाजावाजा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी। लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? कोर्टाचा सवाल। गुलाबी बस आणि गुलाबी जॅकेट, जनसन्मान यात्रेतून अजितदादांनी फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ। काळाराम मंदिरामध्ये घेतलं दर्शन, शेतकरी महिला उद्योजकांशी करणार चर्चा। राज ठाकरे मराठवाडा दौरा 2 दिवस आधीच आटोपता घेणार। हिंगोलीमध्ये जेसीबी मधून फुलांचे उधळण करत स्वागत। तुफान गर्दीमुळे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरचं गेट तुटलं। आमदार बच्चू कडू यांनी ई रिक्षा कंपनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली। दिव्यांगांना दिलेल्या ई रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं उगारला हात। मुंबई नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवा। दुरुस्तीच्या कामामध्ये आडकाठी निर्माण करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची मोठी गैरसोय। फुटपाथ, रेल्वे स्थानकावर थांबण्याची वेळ, शौचालयासाठी ही पायपीट। महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेबाहेर कांद्याच्या माळा घालून आंदोलन। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची, नाफेडकडून कांदा खरेदी करण्याची मागणी। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। वांद्रे ते विलेपार्ले दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा। ऑलिम्पिकमधून अपात्रतेनंतर विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा। रौप्य पदकासाठी स्पोर्ट्स कोर्टातल्या अपिलावरती आज निर्णयाची शक्यता। पैलवान अमन सेहरावत ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत। सेहरावतची झिलिम खानवरती 12-0 अशी मात। अमन सेहरावतची उपांत्य फेरीची कुस्ती आज रात्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।